नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप विषयाचे मागील व्हिडिओमध्ये अतिसंभाव्य प्रश्न बघितले होते. त्या व्हिडिओला आपण सर्वांनी जो उदंड प्रतिसाद दिला, आतापर्यंत जवळपास 12,000 विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहिला, त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार. आणि आज सुद्धा आपण अशाच प्रकारचा म्हणजे अतिसंभाव्य प्रश्न, अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला उद्या आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिसणार आहेत. तर आपण आज सुद्धा तशाच पद्धतीचे गणिताचे 50 प्रश्न घेऊन आलेलो आहोत. आपल्या व्हिडिओचं टायटलच हे आहे, 100% संभाव्य प्रश्न, आत्ताच तयारी करा. या पद्धतीचे प्रश्न करा, तुम्हाला उद्या 100% गणितामध्ये यश मिळणार म्हणजे मिळणार. चला तर मग सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे, आपण सर्वांनी व्हिडिओ भरपूर प्रमाणात पाहिला, परंतु चॅनलला सबस्क्राईब करायला थोडा कसर करत आहात. तर आपण सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. चला तर मग सुरू करूया. बघा, पहिला प्रश्न आपला आहे, 9,999 पेक्षा 1 ने मोठी असणारी खालीलपैकी संख्या कोणती? बघा, 9,999 यापेक्षा 1 ने मोठी म्हणजे याची बेरीज करायची. 9 आणि 1 10 0 8 चाल 1, 9 आणि 10 9 आणि 1 10 0 8 चाल 1, एकक दशक शतक हजार 10,000 म्हणजेच किती येणार ती 10,000. किती येणार आहे संख्या आपली 10,000. आता बघा, इथे पर्यायामध्ये आपल्याला 10,000 डायरेक्ट दिलेले नाही. बघा, 10,000 कुठेच लिहिलेले, मग काय लिहिलेले आहे तर 5 अंकी सर्वात मोठी विषम संख्या. बघा, ही 5 अंकी संख्या आहे, परंतु विषम संख्या आहे का? नाही. का? कारण याचे एकक स्थानी किती येतात? 0 येतात. आणि कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक येत असेल तर ती समसंख्या असते, विषम संख्या नसते. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर येणार नाही. त्यानंतरचा दुसरा पर्याय बघा, 5 अंकी सर्वात लहान विषम संख्या. 5 अंकी सर्वात लहान विषम संख्या, इथे सुद्धा विषम संख्या आलेली आहे, म्हणून हा सुद्धा पर्याय येणार नाही. बर, 5 अंकी सर्वात मोठी समसंख्या. बघा, समसंख्या आहे, परंतु सर्वात मोठी संख्या येण्यासाठी काय लागते तर 9 यावं लागतात. बरोबर, ही झाली 5 अंकी सर्वात मोठी संख्या. पण आपल्याला त्यांनी सम म्हटलं, मग 5 अंकी सर्वात मोठी समसंख्या किती येते? 99,998 म्हणजे हा सुद्धा पर्याय नाही. मग 5 अंकी सर्वात लहान समसंख्या. बघा, ही 5 अंकी सर्वात लहान संख्या आहे, त्याच पद्धतीनं इथे 0 सुद्धा आलेलं आहे, म्हणून ही 5 अंकी सर्वात लहान समसंख्या होते. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 होतं. बरोबर, समजलं? बर, आता यात आणखी एक प्रश्नाचा आपण ऍड करू. 5 अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती? तर 5 अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती? ही 10,001 ही होती. समजलंय? ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातल्या. बघा, एक संख्या दिलेली आहे आपल्याला आणि ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहायची आहे. बरं, ठीक आहे. 7 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये अशा पद्धतीने लिहितात, 0 असा लिहितात, 0 असा लिहितात, हे 7 अशा पद्धतीने आणि हे 7 अशा पद्धतीने. हे बघा, हे देवनागरी संख्या चिन्हात आहे म्हणून हे येणार नाही. इथे सुद्धा हे 2 अंक देवनागरी संख्या चिन्हात आहे म्हणून हे येणार नाही. इथे 6 दिलेले आहे, इथे आपल्याला 7 लागते म्हणून हे येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या संख्येमधील कोणत्या अंकाच्या स्थानिक व दर्शनी किमतीतील फरक समान आहे? एक संख्या दिलेली आहे बघा, 80,519. यातील अशी कोणता अंक आहे की ज्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत या दोन्हीचा जर फरक केला तर तो किती यायला पाहिजे? आपल्याला सारखाच यायला पाहिजे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर बघा, यात 2 अंक आहे, कोणकोणते? 0 आणि 9. यांची स्थानिक आणि दर्शनी किंमत सारखीच असते. ठीक आहे. मग इथे पर्यायामध्ये जर 9 असेल तर ते उत्तर, 0 असेल तर 0 उत्तर. मग बघा, पर्यायामध्ये फक्त 0 उत्तर आहे, म्हणून त्याचं उत्तर किती तर पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अचूक पर्याय आहे किंवा उत्तर अचूक आहे? इथे काय केलेलं आहे त्यांनी तर एक पदावली दिलेली आहे, प्रत्येकामध्ये सारखीच पदावली दिलेली आहे, पण त्याचं उत्तर किती येतं हे आपल्याला विचारले आहे. मग पदावली सोडवण्यासाठी काय करावं लागतं रे? पदावली सोडवण्यासाठी काय करावं लागत असतं तर आपला एक फॉर्म्युला आहे, एक सूत्र आहे. कोणतं? कंस चे नंतर भागाकार
नंतर गुणाकार, नंतर बेरीज आणि सर्वात शेवटी काय करायचंय आपल्याला? वजाबाकी. काय करायचं आहे? वजाबाकी. या पद्धतीनेच सोडवायचं आहे. याचा शॉर्टकट कसा आहे? कंचे भागू बेव. कंचे भागू बेव हे पाठ करायला सोपं जातं बघा. कंचे भागू बेव म्हणजे काय करायचंय? तर कंसामध्ये जी क्रिया असेल ती अगोदर सोडवायची. जर पदावलीमध्ये चे हा शब्द आलेला असेल तर तो त्यानंतर करायचा. त्यानंतर भागाकार आलेला असेल तर तो करायचा. त्यानंतर मग बेरीज आणि नंतर वजाबाकी. या पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. मग बघा इथे बघा, इथे कंस दिलेला आहे या पर्यायामध्ये आहे. म्हणून अगोदर ते सोडवायचं. 9 गुणिले 4. मग 9 गुणिले 4 किती येतात? तर 36 येतात. किती येतात? 36 येतात. बाकीचं जे काही आहे ते सर्व जसंच्या तसं लिहून घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे? कंस झाला. ठीक आहे. चे लिहिलेला आहे का तिथे? कुठे नाही. पण भागाकार आहे, भा आहे, म्हणून हा भागाकार करायचा. 36 ला 6 ने भागायचं. ते उत्तर येतं 6 6 36. म्हणून 6 अधिक 5 वजा 11 बरोबर किती? हे आपल्याला काढायचं आहे. बर ठीक आहे. इथे बेरीज आहे. मग 6 आणि 5 किती येतात? 11. 11 वजा 11 किती येतात? 11 मधून 11 गेले तर किती येतं? 0 येतं. मग इथे 22 म्हणून हा नाही. इथे आहे 11 म्हणून हा नाही. इथे आहे 10 म्हणून हा नाही. इथे 0 आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. 3 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येला, 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या, ठीक आहे, 2 अंकी लहानात लहान संख्येने, 2 अंकी लहानात लहान संख्या किती आहे? 10 गुणून म्हणजे यांचा गुणाकार करायचा आहे. येणाऱ्या उत्तरात हा गुणाकार केलाय आपण. ठीक आहे. मग जे उत्तर येतं त्यात किती मिळवले असता? याच्यात किती मिळवले असता? 5 अंकी सर्वात लहान समसंख्या येईल. बघा 5 अंकी सर्वात लहान समसंख्या आपण पहिल्या गणितामध्येच पाहिलं होतं. तर कोणती आहे? ही 10,000. मग याच्यामध्ये किती मिळवले म्हणजे 10,000 येईल. तर 990 आहे म्हणजे त्याचे किती मिळवावं लागेल आपल्याला? 10च मिळवावं लागतील. म्हणून पर्याय क्रमांक इथे पर्याय क्रमांक 1 असं पाहिजे होतं. ठीक आहे. हा त्याचा उत्तर. ठीक आहे. समजलंय? सोपं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघायचा. या संख्या उतरत्या क्रमाने लावल्या असता डावीकडून पहिली संख्या व शेवटची संख्या यांची बेरीज किती? उतरत्या क्रमाने लावायच्या आहे संख्या बघा आपल्याला. उतरता क्रम. ठीक आहे. उतरता क्रम. मग आता उतरता क्रम काय असतो? तर उतरत्या क्रमामध्ये सर्वात मोठी संख्या सुरुवातीला, त्यानंतर त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान आणि सर्वात लहान. या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. मग यातली सर्वात मोठी संख्या कोणती? तर आपण एक ट्रिक बघितली होती. कोणती ट्रिक बघितली होती? 8 8 8 8. सर्व ठिकाणी 8 आहे म्हणून त्यानंतरचा अंक बघायचा 0 0 2 2. म्हणजे या दोन्हीतून कोणता तरी एक मोठा आहे. मग त्यातला हा इथे 0 आहे, इथे 8 आहे म्हणून हाच मोठा आहे. 2 नंबरला हा येईल. ठीक आहे. त्यानंतर 3 नंबरला कोणता येईल? हा येईल. 8 0 8 2 आणि 4 नंबरला कोणता येईल? 8 0 2 8. ठीक आहे. म्हणजे 8028. आता त्यांनी काय सांगितलेले? डावीकडून पहिली म्हणजे ही, ठीक आहे, व शेवटची संख्या म्हणजेच ही, डावीकडून पहिली आणि शेवटची यांची काय बेरीज किती येईल? 8 2 10 0, 8 2 10 आणि 11 1, हातचाला 1 3, 8 1 8 8 2 16 म्हणजेच 16,310 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर. ठीक आहे. समजलंय? त्यानंतरचा प्रश्न बघा. ज्या संख्येत 5 हा अंक आहे अशी सर्वात मोठी मूळ संख्या खालीलपैकी कोणती? आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय सांगितलेले की त्याच्यात 5 आहे अशी मूळ संख्या कोणती? पण कोणती? मोठ्यात मोठी. बघा सर्व याच्यामध्ये 5 आहे. ठीक आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची. जर संख्येच्या 5ची कसोटी आपण म्हणतो, 5ची कसोटी काय आहे? जर संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हे अंक असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. बरोबर. मग इथे एकक स्थानी 5 आहे म्हणजे याला 5 ने भाग जातो म्हणून ही मूळ संख्या होणार नाही. नंतर इथे पण आहे म्हणून ही सुद्धा मूळ संख्या होणार नाही. आता 53 आणि 59 या दोन्ही मूळ संख्या आहे पण आपल्याला सर्वात मोठी विचारली म्हणून याचं उत्तर किती? पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. ठीक आहे. समजलंय? त्यानंतरचा प्रश्न वाचा. काय आहे प्रश्न? 9,10,000. बघा पुन्हा आलंय पावणे. पावणे मध्ये आपण शिकलेलो होतो काय?
जर पावणे आलेला असेल तर त्याच्यानंतर जो अंक दिलेला आहे त्याच्या अगोदरचा अंक घ्यायचा म्हणजे 9, आणि जर 1000 असेल तर त्याच्या पुढे काय करायचंय 750 लिहायचं आहे. वजा याच्यातून वजा करायचे 3500. जर साडे आलेला असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच्या पुढची जी संख्या किंवा अंक दिलेला आहे तो लिहायचा. 1000 जर असेल तर त्याच्या पुढे किती लिहायचं आहे 500 लिहायचं आहे. याच्याची वजाबाकी करायची आहे. झालं 6250. आता बघा इथे 6250 जसं तसं लिहिलेलं नाही. मग काय केलंय त्यांनी तर 5500 साडेमध्ये आपल्याला 500 लागतात, इथे 250 आहे म्हणून हा नाही, 6500 बघा 6000 आहे आणि 2.25 म्हणून हाच त्याचा पर्याय उत्तर आहे. 6500 येणार नाही आणि 6500 सुद्धा येणार नाही, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. सोपे वाटताय ते प्रश्न, आपण थोडे फास्ट घेतोय. त्याचं कारण असं आहे आपली परीक्षा उद्या आहे, ठीक आहे, आणि आतापर्यंत आपण 1 वर्ष पूर्ण याचा सराव केलेला आहे. आपण फक्त उजळणी करतोय म्हणून थोडं आपण फास्ट घेत आहोत. आणि पुन्हा एकदा सांगतो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. आपण व्हिडिओ पाहतोय, आपल्याला व्हिडिओ आवडतोय, परंतु आपण चॅनलला सबस्क्राईब करायला थोडी कंजूसी करतो आहे, ती करू नका. सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायला सुद्धा विसरायचं नाही, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, 9 नंबरचा प्रश्न आहे बघा. आता या प्रश्नामध्ये एक ट्रिक आहे बघा, 87 गुणिले 88 गुणिले 92 गुणिले 23 गुणिले 96. मग आपण काय करायचं, 87 आणि 88 चा गुणाकार करायचा. जे उत्तर येईल त्याला पुन्हा कितीने गुणायचं, 92 ने गुणायचं. जे उत्तर येईल त्याला पुन्हा 23 ने गुणायचं, बरोबर, आणि जे उत्तर येईल त्याला 0 ने गुणायचं. एवढं करत बसायचं नाही. तर याची एक साधी ट्रिक काय आहे, कोणत्याही संख्येला जर आपण 0 ने गुणलं तर उत्तर किती येतं, 0 हेच येतं. म्हणून याच्यामध्ये सर्व संख्येला आपण गुणाकारही केला आणि नाही केला, सर्वात शेवटी 0 ने गुणायचं आहे आणि म्हणून त्याचं उत्तर किती येणार आहे, 0च येणार आहे, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, भागाकार करायचा आहे बघा, भागिले 21, ठीक आहे. आता जर तुम्हाला 21चा भागाकार येत असेल तर ठीक, जर परीक्षेत आपण अडखळलो तर काय करायचं, याची सोपी पद्धत सांगतो. याला काय करायचं, याला ज्याने भाग जातो त्याने भाग द्यायचा, म्हणजे याला 7 ने भाग जातो म्हणून 7 त्रिक 21, 7 चौक 28, उरले 5, 7 8 56, पुन्हा 3 ने भाग द्या, 16 3 1 3, 3 6 18 म्हणजे 1600. झालं आपलं उत्तर. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, एका बागेत गेल्या वर्षी मागच्या वर्षी 25,089, ठीक आहे, आणि या वर्षी किती आहे, 48,958 झाडांचे वृक्षारोपण केले तर एकूण किती झाडे, एकूण विचारले बघा. एकूण जर विचारले तर त्याची काय करायची आहे, आपल्याला बेरीज करायची आहे. मग 8 आणि 8 16 7, हातचाला 1, 9 आणि 5 14, 4 हातचाला 1, 9 आणि 1 10, 0 हातचाला 1, 6 आणि 8 14, 4 हातचाला 1, 74,047. किती, 74,047. हा 74,074, हा 74,470. हा पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 सुद्धा याचं उत्तर येणार नाही, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, हा पुन्हा आपण पदावलीचं एक एक्झाम्पल बघितलं होतं बघा याच्या अगोदर, तेच आता इथे करायचं आहे, ठीक आहे. काय सांगितलं होतं मी, तर काय नियम पाळायचा आहे आपण, कंचे भागू बेव. काय पाळायचंय आपण, कंचे भागू बेव, ठीक आहे. मग कंस करायचा अगोदर, कंस आहे का नाही, चे करायचंय, चे लिहिलेला आहे का नाही, मग म्हणजे भागाकार करायचा. तर इथे 2 ठिकाणी भागाकार आहे बघा हा, मग आपण दोन्ही ठिकाणचा भागाकार अगोदर करून घ्यायचा. 6 ने 6 ला भागितलं उत्तर येतं 1 म्हणून इथे लिहिला 1, गुणिले 8 ने 8 ला भागितलं उत्तर येते 1 अधिक 16. आता काय करायचंय, गुणाकार करायचंय. 8 गुणिले 1 8 आणि पुन्हा 8 गुणिले 1 8 म्हणून हे आलं 8 अधिक हे 6, 8 आणि 6 किती येतं 14. म्हणून पर्याय क्रमांक, चुकलंय का काही आपलं, हा इथे 16 आहे, 6 नाही 16 आहे, ठीक आहे. इथे किती आहे 16, म्हणून 8 आणि 6 16 किती येतात 24. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या संख्यापैकी कोणत्या संख्येला 2 व 5 या दोन्ही अंकांनी भाग जाईल.
दोन्ही अंकांनी भाग गेला पाहिजे. मग 2ची कसोटी आपल्याला माहिती पाहिजे आणि 5ची कसोटी पाहिजे. 2ची कसोटी काय? जर संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक येत असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. मग याच्या इथे पहा, इथे एकक स्थानी 5 आहे म्हणून हे येणार नाही, एकक स्थानी 5 आहे म्हणून हे येणार नाही, एकक स्थानी 5 आहे म्हणून हे येणार नाही, इथे एकक स्थानी 0 आहे म्हणून हेच उत्तर येईल. हे झालं 2चं. आणि 5ची कसोटी काय सांगते? जर संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी एखादा अंक येत असेल तर त्याला 5 ने भाग जातो. आता इथे सर्व ठिकाणी 5 आहे पण आपल्याला 2 ने पण भाग जायला पाहिजे होता म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 राहील. ठीक आहे. त्यानंतरच्या प्रश्नाचं वाचन करा. काय बघा, करा वाचन एकदा. काय आहे? एका मोठ्या बाटलीतील 2 लिटर औषध, एकूण औषध किती आपलं 2 लिटर आहे. ठीक आहे. 2 लिटर औषध 40 लहान बाटल्यामध्ये समान प्रमाणात भरले तर प्रत्येक बाटलीत किती औषध मावेल? बघा, आता 40 बाटल्यात भरायचं आहे, मग 2 लिटर म्हणजेच किती येतात? तर 2000 मिलीलिटर. किती येतात? 2000 मिलीलिटर. आणि ह्या आपल्याला 40 बाटल्यामध्ये भरायचं आहे म्हणून याला 40 ने भागाकार करायचा. 4 1 4 4 5 20 50. उत्तर किती आलं आपलं? 50 मिलीलिटर. किती आलं? 50 मिलीलिटर. लिटर येणार नाही कारण हे 2 लिटरचं आपण रूपांतर मिलीलिटर मध्ये केलेलं आहे म्हणून हे उत्तर नाही, हे उत्तर नाही. पर्याय क्रमांक 3 हेच याचं उत्तर राहील. पर्याय क्रमांक 4 सुद्धा उत्तर येणार नाही. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अपूर्णांक चढत्या क्रमाने नाहीत? चढत्या क्रमाने कोणत्या याच्यामध्ये नाही हे विचारलंय आपल्याला. बघा इथे बघा काय आहे, जर अपूर्णांकामध्ये काय सांगतोय व्यवस्थित लक्ष द्या. अपूर्णांकामध्ये जर छेद समान असेल, बघा पहिल्या पर्यायामध्ये काय आहे तर छेद समान असेल म्हणजे 7/11, 8/11, 10/11, 1/1. 1/1 लाच आपण 11/11 लिहू शकतो जर छेद समान असेल. बघा, तर आपण अगोदर एक नियम तयार करू. याचा नियम तुम्हाला माहितच असेल पण आपण इथे लक्ष द्या. 11 ने 7 ला भाग जात नाही म्हणून 0चा भाग दिला. 11 सखी 66, 1 उरला, 4 उरले, 11 3 33. आता इथे 11 ने भाग द्या. 0, 11 7 77, किती उरले? 3, 11 2 22. व्यवस्थित लक्ष द्या. या दोनच आपण हे पुढचं सोडवत बसणार नाही. या 2 मध्येच व्यवस्थित लक्ष द्या. तर हा छोटा आहे, हा त्यापेक्षा मोठा आहे. म्हणजेच काय, जर अपूर्णांकामध्ये छेद समान असेल आणि वरती संख्या वेगवेगळ्या असेल तर जो अंश मोठा तो अंक मोठा किंवा तो अपूर्णांक मोठा. हा साधा नियम आहे. ठीक आहे. म्हणजेच हा काय आहे? चढत्या क्रमाने मांडलेले. बरोबर समजलंय का? काय सांगितलं मी? जर अपूर्णांकामध्ये छेद समान असेल आणि संख्या वाढत्या क्रमाने असेल तर तो काय असतो? चढता क्रमच असतो. जो अंश मोठा तो अंक मोठा. म्हणून पर्याय क्रमांक 1 चढता क्रम आहे. आता पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा 7/9, 7/7, 7/5, 7/3. जर याच्या उलटा नियम, जर अंश समान असेल, काय? जर अंश समान असेल तर त्यामध्ये ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. मग इथे तसंच आहे. हा अपूर्णांक मोठा आहे म्हणून हा लहान झाला. हा त्यापेक्षा छोटा आहे म्हणून हा त्यापेक्षा मोठा. हा त्यापेक्षा छोटा आहे म्हणून त्यापेक्षा मोठा. आणि हा सर्वात मोठा. म्हणजे हे पण काय आहे? चढत्या क्रमाने मांडलेलं आहे. हा पण सर्वात मोठा आहे. ठीक आहे. म्हणजे पहिले दोन्ही पर्याय काय आपले? चढत्या क्रमाने मांडलेले. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 बघूयात. पर्याय क्रमांक 3 बघूयात. 1/4. 1/4 म्हणजे 0.25. ठीक आहे. 0.50. नंतर हा 0.60, हा 66 आणि हा 85 40 0.8. हे भागाकार केले मी. काय केले? भागाकार केले. म्हणजे हे सुद्धा काय आहे? चढत्या क्रमाने आहे. आता पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा छेद सर्वांचे सारखे आहे. मी काय सांगितलं होतं? जर छेद सारखा असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग इथे 11 आहे म्हणजे हा मोठा झाला, हा त्यापेक्षा लहान झाला, हा त्यापेक्षा लहान झाला आणि हा सर्वात लहान झाला. म्हणजे हा चढत्या क्रमाने नाही, हा उतरत्या क्रमाने मांडलेला आहे. काय केलेलं आहे? उतरत्या क्रमाने मांडलेला आहे. म्हणून याचं उत्तर किती? तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. 500 आसन क्षमता असलेल्या एका सभागृहातील
3/5 खुर्च्या खराब झाल्या आहे, 4/3/5 म्हणजे डायरेक्ट गुणाकार करायचा असा. ठीक आहे, 4/3/5 म्हटलं तर त्याचा काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, तर किती खुर्च्या खराब झाल्या, करा याचा भागाकार. इथे भागाकार देत असतात असा, इथे छेद नसतो म्हणजे 5×1=5, 100 आणि उत्तर किती आलं आपलं 300. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. 1+1/1/4. ठीक आहे, तर याचं उत्तर किती येतं. अगोदर काय करूयात आपण, ही बेरीज केली तरी चालेल किंवा ही वजाबाकी केली तरी चालेल. आपण बेरीज करून घ्यावा. 1+3/2 वजा 5/4. ठीक आहे, आता हे करा अगोदर. हा, इथे छेद नाही म्हणून इथे छेद 1 असतो, खालच्या छेदाचा गुणाकार केला, इथे आलं 2, इथे आलं 3 वजा 5/4 म्हणजेच काय आलं 5/2 वजा 5/4. ठीक आहे, आता इथे छेद समान करून घ्या. इथे 2 आहे, छेद समान करण्यासाठी याला कितीने गुणावं लागेल, 2 ने गुणावं लागेल, म्हणून वरती पण 2 ने गुणायचं. 10/4 वजा 5/4. आता छेद समान झाला म्हणून खाली छेद लिहून टाकायचा. 10 वजा 5 म्हणजेच उत्तर किती आलं 5/4. ठीक आहे, त्यानं म्हणजेच उत्तर किती आलं आपलं पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आलं. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. खालील अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. एक अपूर्णांक दिलेला आहे आणि त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचंय. तर अशा वेळेला काय करायचंय, सरळ सरळ भागाकार करायचा आहे. 9×1=9, 9×1=9 उरले 2, 9×2=18. ठीक आहे, उरले 4. हे येतं उत्तर 12.4/9. मग 12.4/9 कुठे, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. करा याचं वाचन. काय दिलेलं आहे बघा. काय केलेलं आहे त्याच्यामध्ये, तर एक आकृती दिलेली आहे आणि या आकृतीतील रेखांकित केलेल्या भागापेक्षा अरेखांकित केलेला भाग कितीने जास्त आहे अथवा कमी आहे. बघा, थोडी आकृती काढताना थोडी हे झालेली, पण समजून घ्या तुम्ही. तर काय सांगितलेलं आपल्याला, रेखांकित केलेला भाग. आता आपण एकूण भाग एकदा काढून घेऊ. किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. एकूण भाग किती आहे 20. आता रेखांकित केलेला भाग बघू. 1 2 3 4 5 आणि 6 रेखांकित केलेला भाग किती आहे, हा 6/20 म्हणजेच राहिला किती मग 14/20. अरेखांकित केलेला भाग किती आहे 14/20. आता आपल्याला विचारलं काय त्याने, रेखांकित केलेल्या भागापेक्षा अरेखांकित केलेला भाग हा झाला अरेखांकित भाग कितीने जास्त अथवा कमी. वजाबाकी करा, छेद समान आहे. ठीक आहे, 14 मधून 6 गेले किती राहतात, 14 मधून 6 गेले राहतात 8 म्हणजे 8/20. मग 8/20 पर्याय आहे का आपला, पण जास्त 3/20 नाही, हे 8/20. इथे 8/20 आहे पण 8/20 ने कमी नाही, तर 8/20 ने जास्त आहे आणि हे सुद्धा नाही. म्हणून याचं उत्तर किती, तर पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. ठीक आहे, समजतंय. चौकटीत योग्य चिन्ह भरा. 10/4 आणि इथे 5/2. बघा, ज्या वेळेला अशा पद्धतीचे अपूर्णांक देतात तर त्यावेळेला काय करायचं, त्याचा छेद समान करून घ्यायचा. म्हणजे काय, छेद समान केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित तो अपूर्णांक लहान आहे का मोठा आहे हे कळेल. मग इथे छेद समान करण्यासाठी याला 2 ने गुणावं लागेल, म्हणजेच 3 10/4. बघा, इकडे 10/4 आहे, इकडे 10/4 आहे, म्हणजे दोन्ही काय झाले समान झाले. म्हणून याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल, बरोबरचं चिन्ह. हा झाला एक पर्याय. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही सोडू शकता. किंवा जर तुम्हाला हे कठीण जात असेल तर हा भागाकार करायचा, 10/4 करायचं, 4 2 8, 2 उरले 4×5 20. हे 5/2 ला पण तसंच करायचं, 2 2 4 2×5 10. हे आलं 2.5, हे आलं 2.5 किंवा 2.5. दोन्ही सारखेच आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. 5.5 लिटर म्हणजे किती मिलीलिटर. बघा, 1 लिटर, बघा 1 लिटर म्हणजे किती मिलीलिटर होत असतात, तर 1000 मिलीलिटर होत असतात. किती होत असतात, 1000 मिलीलिटर होत असतात. मग आता आपल्याला किती सांगितलं, 5.5 म्हणजे 5.5 गुणिले 1000 म्हणजेच ते किती येते, 3 शून्य आहे, म्हणून हा तसा चिन्ह 3 ने सरकवायचं. 1 2 आणि 3 म्हणजेच 5500 मिलीलिटर. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. कोल्हापूर ते पंढरपूर. बघा,
प्रश्न व्यवस्थित वाचा, प्रश्न सोपे असतात. फक्त काय आपल्याला तो मोठा वाटतो म्हणून आपल्याला काय वाटतंय किंवा दिसताना आपल्याला प्रश्न मोठा दिसला की आपल्याला वाटतं आता आपलं चुकणार आहे, खूप मोठा आणि कठीण प्रश्न आहे, पण प्रश्न कठीण नसतात. बघा, कोल्हापूर ते पंढरपूर 225 किमी अंतर पायी चालताना एकूण अंतर किती आहे? 225 किलोमीटर. ठीक आहे, पायी चालताना हरी महाराज 11 दिवस दररोज चाललेत ते किती? 19 किलोमीटर. 11 दिवस दररोज 19 किलोमीटर चालले म्हणजे ते एकूण किती किलोमीटर चालले याच्यासाठी हा गुणाकार करून घेऊ आपण. 19 एक 19 हात चाला 1 19 एक 19 आणि 1 20 म्हणजे 209 किलोमीटर ते चालले. 12व्या दिवशी त्यांना हे अंतर पूर्ण करण्यासाठी म्हणजे हे पूर्ण अंतर करायचंय त्यांना, एकूण एवढे चालले आणि त्यांना एवढं चालायचं होतं, मग हे पूर्ण करण्यासाठी काय करावं लागेल? हे मायनस करावं लागेल, हे वजा करावं लागेल. त्याला 1 त्याला 15 15 झाले 6 ते 1 0 म्हणजेच किती अंतर चालावं लागेल त्यांना? 16 किलोमीटर चालावं लागेल. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. मी पुन्हा सांगतोय, प्रश्न आपण थोडे फास्ट घेतोय. त्याचं कारण असं आहे की आपली परीक्षा उद्या आहे. ठीक आहे, आणि आतापर्यंत आपले सर्व प्रश्न झालेले आहे असं गृहीत धरून मी हे प्रश्न सोडवत आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. सुमित सकाळी 5:15 वाजता उठला. ठीक आहे, म्हणजे 5:15 उठला तो. ठीक आहे, हा 15 मिनिटात दैनंदिन क्रिया म्हणजे आणखीन 15 मिनिटात केले म्हणजे 5:30 झाले. त्याला 5 वाजून किती मिनिटं झाले? 30 मिनिटं झाली. आवरून अर्धा तास व्यायाम केला, यात आणखी अर्धा तास व्यायाम केला, मग म्हणजेच काय झालं? तो 6 वाजता त्याचा व्यायाम संपलाय. ठीक आहे, नंतर काय केलं? 1 मिनिट बघा. हा काय सांगितलं होतं? इथपर्यंत झालं होतं आपलं. व्यायाम केला, 2.25 तास अभ्यास करून नंतर काय केलं त्यानं? 2.25 तास अभ्यास केला. इथून 2.25 तास समोर 6च्या नंतर 1 तास 7 नंतर 1 तास 8 आणि 1.25 म्हणजेच 15 मिनिटं. 8:15 झाले आता. ठीक आहे, 8:15 करून शाळेला जायला निघाला. म्हणजे 8:15 तो कुठे निघाला? शाळेला जायला निघाला. तर शाळेत केव्हा निघाला? सोपं आहे, म्हणजे 8:15. हेच पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. लीप वर्षात 1 जानेवारीचा वार किती वेळा येतो? तर किती वेळा येतो? 53 वेळा येत असतो. किती वेळा येत असतो? 53 वेळा येत असतो. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. एका शिक्षकांनी आणलेल्या 2 ग्रोस कागदापैकी 1 ग्रोस म्हणजे किती सांगा? आपण हा सेम क्वेश्चन याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बघितलेला होता. तर 1 ग्रोस म्हणजे किती सांगा? हा प्रश्न काय करायचा आहे तुम्ही? मी पूर्णच्या पूर्ण 50 प्रश्न तुम्हाला सांगत नाही. हा फक्त एकच प्रश्न तुम्हाला काय करतो? तुम्हाला सोडवण्यासाठी देतो की 1 ग्रोस कागद म्हणजे किती? 2 ग्रोस कागदापैकी 1.5 ग्रोस त्याने संपवले तर त्याच्याकडे किती उरले? या प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे? तुम्ही सोडवायचं आहे. ठीक आहे, श्यामाकडे एकूण 15,000 रुपये होते. एकूण किती रुपये होते त्याच्याकडे? 15,000 रुपये होते. त्यापैकी 500 रुपयाच्या 15 नोटा. बघा आता आपण व्यवस्थित सोडूयात. 500 रुपयांच्या किती नोटा होत्या? 15 नोटा. म्हणजे त्याच्याकडे 500 रुपयाचे किती रुपये झाले? 15 5 75 7,500 रुपये झाले. ठीक आहे, 100 रुपयांच्या 25 नोटा. 100 रुपयांच्या किती नोटा होत्या? 25 नोटा होत्या. म्हणजेच ती किती झाली? 2,500 रुपये झाले. आणि उरलेल्या 200 रुपयांच्या नोटा होत्या. बघा 5 आणि 5 10 0 चाले 1 म्हणजे 10,000 रुपये त्याचे काय झालेले? संपलेले. आता लक्षात घ्या, आता एकूण रुपये होते एवढे, त्याच्याकडे बाकीच्या नोटांची किंमत आपल्याला कळाली म्हणून उरलेली रक्कम ही 200 रुपयांच्या नोटा होत्या. मग उरलेली रक्कम किती आहे? तर 5,000 रुपये. 5,000 रुपयामध्ये सर्व नोटा किती रुपयांच्या होत्या? 200 रुपयांच्या. म्हणून या 200 रुपयांच्या नोटा आपण काढून घेऊ. त्यासाठी काय करावं लागेल? याला 200 ने भागावं लागेल. बे 1 बे 2 4 बे 5 10 म्हणजे 25 नोटा. 200 रुपयांच्या त्याच्याकडे किती नोटा होत्या? तर 25 नोटा होत्या. आता प्रश्न काय विचारलाय बघा, तर त्यांच्याकडे एकूण किती नोटा होत्या? बघा आपण उत्तर काढलंय 25. योगायोगानं ते तरी एक चांगलं झालं की पर्यायामध्ये 25 पर्याय नाही, कारण त्यांनी आपल्याला विचारलेलं काय आहे? तर एकूण नोटा किती. तर एकूण नोटासाठी काय करावं लागेल? या 500च्या 15 त्यानंतर 100च्या 25 आणि या 25 यांची करावं लागेल बेरीज आणि ती 65 नोटा. एकूण किती नोटा होत्या? मग 65 नोटा होत्या. आपण गडबडीमध्ये इथे जर 25 पर्याय असता तर तोच देऊन टाकला असता, पण तसं करायचं नाही. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. खालील आकृती कशाची असते रे? ज्याच्या 2 बाजू सारख्या असतात. तर ती कशाची असते?
तर ती असते आयताची. कशाची असते? आयताची. ठीक आहे. 10 रुपयांच्या बंडलमध्ये किती रुपये असणार नाही? जर 10 रुपयाची एक गड्डी, आपल्या भाषेत म्हणतो आपण, घरी म्हणतात 10ची गड्डी आणली पप्पाना, है की नाही? 10 रुपयांची बंडल आणलं तर ते किती रुपये त्याच्यात असणारच नाही. तर काय असतं? 10 रुपयाच्या नोटांमध्ये कधीच, लक्षात घ्या, एकक स्थानी शून्यच आकडा असला पाहिजे. 10 रुपयांची जर नोटा असेल तर त्याच्या एकक स्थानी नेहमीच्या किती आकडा असला पाहिजे? शून्यच असला पाहिजे. मग इथे शून्य आहे, इथे शून्य आहे, इथे शून्य आहे, पण इथे शून्य नाही. म्हणून 415 रुपयाची 10 रुपयाचं बंडल कधीच असणार नाही. ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर. सोबतच्या वर्तुळात एकूण किती त्रिज्या? इथे एक वर्तुळ दिलेलं आहे बघा, हे त्याचं केंद्रबिंदू म्हणूयात आपण. आणि एकूण किती त्रिज्या काढता येतील? तर किती त्रिज्या काढता येतील? किती त्रिज्या काढता येतील? तर अनंत अशा त्रिज्या आपल्याला वर्तुळ केंद्रातून काढता येऊ शकतात. ह्या मोजता येत नाही. आपण कितीही त्रिज्या याच्यामधून काढू शकतो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी सत्य विधान कोणते? बरोबर विधान कोणतं आहे हे आपल्याला ओळखायचंय. बघा, चौरसाच्या चारही बाजू भिन्न मापाच्या असतात. भिन्न मापाच्या असतात का? नाही. चौरसाच्या चारही बाजू या सारख्याच मापाच्या असतात. म्हणून हे चूक. आयताच्या समोरासमोरील बाजू असमान असतात. असमान असत नाही. तर आयताच्या समोरासमोरील बाजू काय असतात? समान असतात. ठीक आहे. चौरसाला 4 लघुकोन असतात. 4 लघुकोन असतात का? नाही. तर चौरसाला 4 काटकोन असतात. काय असतात? काटकोन. हे सर्व कोण 90 अंशाचे असतात. आणि चौरसाचे 4ही कोण काटकोन असतात. हे बघा, हेच मी तुम्हाला सांगितलं. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्नाचं वाचन करा. छप्पन्न मीटर परिमिती असणाऱ्या एका चौरसाचे क्षेत्रफळ किती? बघा, आपल्याला काय दिलेले? परिमिती दिलेली. बघा, एक चौरस आहे आणि त्या चौरसाची परिमिती आपल्याला दिलेली आहे. किती? परिमिती म्हणजे काय? तर इथपासून एकदा सुरू केला आपण तर ही बेरीज, ही बेरीज अधिक ही बेरीज अधिक ही बेरीज, ही सर्व मिळून किती आहे? 56 मीटर आहे. किती आहे? 56 मीटर. आणि चौरसाची परिमिती बरोबर सूत्र काय आहे? तर सर्व बाजूंची बेरीज किंवा 4 गुणिले बाजू. का? तर चौरसांच्या सर्वच्या सर्व बाजू या काय असतात? सारख्या असतात. म्हणजेच काय? ही जितकी असेल तितकीच ही जितकी असेल तितकीच ही जितकी असेल तितकीच. म्हणजे याला जर का आपण 4 ने भागातलं म्हणजे 4 एक 4, 4 चोक 16, म्हणजेच याची बेरीज, याची अंतर येईल 14, याचा अंतर येईल 14, याचा अंतर येईल 14 आणि याचं सुद्धा अंतर येईल 14. ठीक आहे. आता आपल्याला बाजू मिळाली. आपल्याला काढायचं काय सांगितलं? तर चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? आणि चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे? बाजू गुणिले बाजू. काय आहे सूत्र? बाजू गुणिले बाजू. म्हणजे 14 गुणिले 14 आणि 14 गुणिले 14 किती येतात? तर 196. हे त्याचं उत्तर. आता बघा, इथे उत्तर आलेलं आहे, पण लक्ष द्या, इथे 196 मीटर दिलेले. बघा, क्षेत्रफळामध्ये नेहमीच्याला लक्षात ठेवायचंय. काय सांगतोय मी? तर क्षेत्रफळ हे नेहमी म्हणजे चौरस मीटर किंवा मीटर स्क्वेअर म्हणजे मीटरचा वर्ग याच पद्धतीने दिलेलं असतं. ठीक आहे. समजलंय? आणि परिमिती नेहमी कशी असते? ही मीटर मध्येच असते. हे लक्षात नेहमीच्याला ठेवायचंय. किंवा जर इथे मीटरच्या ऐवजी सेमी असेल तर क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा वर्ग आणि परिमिती सेंटीमीटर. हे लक्षात ठेवायचंय. म्हणून हे याचं उत्तर नाही. 16 चौरस मीटर सुद्धा येणार नाही. 196 मिमी सुद्धा येणार नाही. तर काय येईल? 196 चौरस मीटर हे याचं उत्तर येईल. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालील आकृतिबंधाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? बघा, इथे आहे 34, इथे झाले 68. मग इथे कोणते अंक येईल? आणि इथे आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. काय केलं? याच्यामध्ये किती मिळवले म्हणजे किती येतात रे? 34 मध्ये 34 मिळवले की 68 येतात. बघा, बरोबर. आणि 136 मध्ये किती मिळवले तर 170 येतात. तर इथे सुद्धा 34च मिळवले तर 170 येतात. म्हणजे काय? तर प्रत्येकामध्ये 34 मिळवलेले. प्रत्येकामध्ये किती मिळवलेले? 34 मिळवलेले. म्हणजेच काय? तर आपल्याला 68 मध्ये सुद्धा किती मिळवावे लागणार आहे? 34 मिळवावे लागणार आहे. म्हणजेच 8 आणि 4 12, 2 हातचाला 1 10, 102. इथे किती येणार आहे? 102. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर
ठीक आहे, समजतंय? सोपं आहे. फक्त काय मित्रांनो, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला कंजूशी करायची नाही, लाईक करायला सुद्धा कंजूशी करायची नाही. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. घनाला किती पृष्ठे असतात? तर घनाला किती पृष्ठे असतात? 6 पृष्ठे असतात. किती पृष्ठे असतात? 6. बघा, हा एक आता चित्र दिलेलं आहे आपल्याला आणि त्याच्यावर प्रश्न आहे बघा. 34 आणि 35 क्रमांकावर दिलेल्या चित्रलेखात स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या शहरातील विद्यार्थी संख्या दिली आहे. त्याचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. बरोबर, एक चित्र म्हणजे 25 विद्यार्थी, म्हणजे हा एक म्हणजे 25, 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 अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, मग बघा, कोणत्या शहरातील सर्वात जास्त विद्यार्थी सहभागी झाले? कोणत्या शहरात सर्वात जास्त विद्यार्थी सहभागी झाले? 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3, 1 2 3. बघा, कोल्हापूर आणि सातारा याच्यामध्ये सारखेच झालेले आहे, म्हणून हे आणि हे या दोन्हीतून कोणताही उत्तर याच्यामध्ये येईल. ठीक आहे, कोल्हापूर शहरापेक्षा म्हणजे कोल्हापूरमध्ये किती आहे? 1 2 3 4 5, म्हणजेच किती? 25 गुणिले 5, हे कोल्हापूर मधली संख्या आहे, 125. कोल्हापूरच्या शहरापेक्षा सांगली व रत्नागिरी शहराची, सांगली आणि रत्नागिरी किती आहे? 3 आणि 3 6, किती आहे? 6, म्हणजेच 25 गुणिले 6 किती आले? 150. किती आले? 150. मिळून किती संख्या जास्त सहभागी झाली आहे? तर हे 150 आहे, हे 25 आहे, तर मग किती सहभागी शिल्लक झाले? 25. किती? 25 जास्त. किती? 25 जास्त, म्हणून त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे येईल. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. शाळेला 17 ऑक्टोबर पासून 14 दिवसांची दिवाळीची सुट्टी जाहीर झाली. बघा, 17 ऑक्टोबर पासून सुट्टी जाहीर झालेली. ठीक आहे, दिवाळीची सुट्टी आहे की नाही? किती दिवसाची आहे? 14 दिवसांची. किती दिवसांची सुट्टी आहे? तर 14 दिवसांची सुट्टी तयार झालेली आहे किंवा मिळालेली आहे. तर शाळा पुन्हा कोणत्या तारखेला सुरू होईल? बघा, आता काय करायचं? एकदम सोपं आहे. काय? तर 17 पासून पुढे मोजायचं 14 दिवस, मग मोजा 17, 14 दिवस मोजायचे. 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. किती झाले? 30. म्हणजे 14 दिवस हे 30 तारखेला संपतात. बरोबर, म्हणजे 30 ऑक्टोबर हा सुट्टीचा शेवटचा दिवस आहे. आता बघा, आता याच्यासाठी आपल्याला ऑक्टोबर महिना हा 31 दिवसांचा आहे का 30 दिवसांचा आहे हे माहिती पाहिजे. मग याच्यासाठी एक साधी आणि छोटी आणि सोपी ट्रिक आहे. कोणती? बघा, काय लक्षात ठेवायचंय तुम्ही? ए जू सोनो म्हणजेच काय? एप्रिल. बघा, एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर, हे जे 4 महिने आहेत, या महिन्यामध्ये 30 दिवस असतात. या महिन्यामध्ये किती दिवस असतात? 30 दिवस असतात. आणि फक्त फेब्रुवारी या महिन्यामध्ये 28 किंवा 29 दिवस असतात. इतर सर्व महिन्यामध्ये 31 दिवस असतात. हे लक्षात ठेवायचं. एजू सुनू. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. मग आता ऑक्टोबर मध्ये किती दिवस असणार आहे? 31, म्हणून 31 तारखेला आपली शाळा उघडणार आहे, 31 ऑक्टोबर. ठीक आहे, याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न बघा. या संख्या उतरत्या क्रमाने लावल्या असता मधली संख्या कोणती? उतरत्या क्रमाने लावायची आणि मधली संख्या बघायची आहे. म्हणजे सर्वात मोठी संख्या, अगोदर संख्या किती मोजून घेऊ? 1 2 3 4 5, 5 संख्या आहे, म्हणजे आपल्याला 3 नंबरची संख्या पाहिजे. हे बघा, इथे 9 आहे, म्हणून ही 1 नंबरला येणार. त्यानंतर 2 नंबरला कोणती येणार? तर इथे 4 आहे, इथे 4 आहे, इथे 4 आहे, इथे 2 आहे, ही सर्वात शेवटी येणार. मग इथे 5, इथे 4, इथे 4, इथे 3, म्हणजे ही 2 नंबरला येणार. आता येणार 4 ची, म्हणजे ही 4 4 5 8, नंतर येणार 4 3 5 8, आणि सर्वात ही संख्या येणार. 3 नंबरची संख्या पाहिजे आपल्याला, म्हणजे ही 44 58, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर. ठीक आहे, सोपं आहे, समजतंय. त्यानंतरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या जोडीचा सामायिक विभाजक फक्त 1 आहे? म्हणजे काय? तर त्याला दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जात नाही, फक्त 1नेच भाग जातो त्या दोन्ही संख्येला. अशी कोणती आहे? बघा, 15 आणि 45 याला 1ने भाग जातो, 3ने भाग जातो, याला पण 1ने जातो, 3ने जातो, 5ने जातो, 15ने जातो, याला पण तेच आहे. ठीक आहे, म्हणून हे नाही. 13 आणि 19 तर याला 1ने जातो आणि याला सुद्धा 1ने जातो, कारण या दोन्ही मूळ संख्या आहे, म्हणून याचं उत्तर हे असू शकतं. पण एकदा या
पर्याय क्रमांक 3 आणि 4 एकदा चेक करून घेऊ. 24 आणि 36 याला सुद्धा 3 ने भाग जातो, याला सुद्धा 3 ने भाग जातो, याला 4 ने जातो, याला 4 ने जातो, 9 ने जातो, 9 ने जातो, 6 ने जातो, म्हणजे हे सुद्धा उत्तर नाही. याला 2 ने जातो, पण याला 2 ने जात नाही, पण याला 5 ने जातो आणि याला पुन्हा 5 ने जातो. म्हणून याचं उत्तर किती? तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतरचं प्रश्नाचं वाचन करा. 2.34 या अपूर्णांकाचे वाचन कसे करा? इथे पर्याय दिलेले नाही. आपण पर्याय बघा काय आहे, इथे पर्याय दिलेला नाही. याचं वाचन कसं करायचं आहे? 2.3/4. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण वाचन करू शकतो. किंवा जर असं परीक्षेमध्ये तुम्हाला दिलेलं नसेल तर याचं वाचन असं पण करता येतं. 2.3/4 हे सुद्धा त्याचं वाचन करता येतं. ठीक आहे. या दोन्हीतून जो पर्याय असेल तो पर्याय आपण निवडायचा आहे. ठीक आहे. त्यानंतरच्या प्रश्नाचं वाचन करा. एक संख्या दिलेली आहे बघा आपल्याला तिथे. एक संख्या दिलेली आहे. या संख्येत याच्या जागी इथे कोणता अंक लिहावा म्हणजे तयार होणारी संख्या 4 ने विभाज्य होणार नाही, म्हणजे 4 ने भाग जाणार नाही. ठीक आहे. इथे कोणता अंक लिहायचा म्हणजे त्या संख्येला 4 ने भाग जाणार नाही, असा आपला प्रश्न आहे. बघा, तर याच्यासाठी आपल्याला 4 ची कसोटी माहिती पाहिजे. बघा, 4 ची कसोटी. मग 4 ची कसोटी काय आपली? काय आहे 4 ची कसोटी? तर संख्येच्या एकक व दशक स्थानच्या अंकांना जर 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. म्हणजे काय? ह्या दोन अंकाला जर का 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जाईल. मग बघा आता, जर इथे 3 टाकली म्हणजे 38 32 जर केले तर याला 4 ने भाग जातो, बरोबर? म्हणून हे घ्यायचं नाही. इथे जर 7 घेतली येतं 72, बरोबर? म्हणजे 4 1 4, 3 उरले, याला पण भाग जातो, म्हणजे हे पण येणार नाही. इथे 1 घेतला तर इथे येतात 12, 12ला पण भाग जातो, म्हणून हे पण येणार नाही. इथे जर 8 घेतले तर येतात 82 आणि 82ला 4 ने भाग जात नाही, निशेष भाग जात नाही. 82ला 4 ने निशेष भाग जात नाही. म्हणून याचं उत्तर किती? तर पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर. ठीक आहे. समजतंय? त्यानंतरचा प्रश्न बघायचा. बघा, रमेशने एका पुस्तकाच्या 72 पानांपैकी 304 पानं वाचले तर त्याची अजून किती पानं वाचायची राहिली? एवढी वाचली, उरलेली वाचायची राहिली. 4 1 4, 4 1 4, 4 8 32, 18 त्रिकण 54, म्हणजे 72 पैकी 54 वाचले. वाचायची राहिली किती? तर ती 12 मधून 4 गेले 8, 18. किती राहतील? 18. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 याचं तर. ठीक आहे. समजतंय? सोपे प्रश्न आहेत. फक्त काय, आपण हे फास्ट का घेत आहोत याचं कारण हे आहे की उद्या आपली परीक्षा आहे आणि आपल्याला हे सर्व झालेलं आहे असं गृहीत धरून मी हे सोडून सांगतो आहे. जर आपण एकदम हळू सोडवत बसलो तर हे 50 प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला कमीत कमी 5 तास लागतील, जर हळू आणि पूर्ण रिव्हिजन करत जर सोडवलं तर. परंतु आपल्याकडे आता सध्या एवढा वेळ नाही, म्हणून आपण थोडं फास्ट घेत आहोत. आणि पुन्हा एकदा सांगतो, चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. लांबी 8 सेमी. लांबी किती आहे? 8 सेमी आणि रुंदी 5 सेमी. रुंदी 5 सेमी असलेले 2 आयत तयार करायचे. असे किती आयत तयार करायचे? तर 2 आयत तयार करायचे. किती लांबीची तार लागल? तार किती लागल? म्हणजे इथपासून हा झाला 1, पुन्हा इथपासून हा झाला 2, असे 2 तयार करायचे आहे. तर किती तार लागेल? तर याच्यासाठी काय काढायला लागेल आपल्याला? आयताची परिमिती. काय काढायचंय? आयताची परिमिती. आणि आयताची परिमिती बरोबर काय सूत्र आहे? तर सर्व बाजूंची बेरीज किंवा 2 कंसात लांबी गुणिले बेरीज. मग सर्व बाजूंची बेरीज करा. इथे आलं 8, इथे आलं 5, 8 आणि 5 13. याच्या समोरची जे अंतर आहे ते पण सारखंच असतं आणि याच्या समोरचं हे सारखं असतं, म्हणजे हे आलं 13. 13 आणि 13 किती झाले? 26. हा काय झाला? तर एक आयत तयार करण्यासाठीची तार झाली, पण आपल्याला तयार किती करायचे? 2, म्हणजे 26 आणि 26. 26 आणि 26 किती होतात? तर 52. म्हणून याचं उत्तर किती? पर्याय क्रमांक 3 हे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. इथे 2 संख्या घ्यायच्या आहेत बघा आपल्याला.
इथे कोणता अंक आहे हे आपल्याला माहिती नाही. इथे कोणता तरी एक सारखाच अंक आहे, इथे आहे तोच इथे आहे, आणि याची गुणाकार केला तर किती येतं? 5625. तर इथे कोणता अंक येईल? इथे कोणता अंक येईल याच्यासाठी आणखी एक ट्रिक आहे. गुणाकार करत बसायचं नाही, ते मी सांगतो. बघा, जर इथे 5 घेतले, इथे 5 घेतले, जर संख्येच्या एकक स्थानी बघा तर इथे पण 5 येईल, आणि म्हणजे 55 गुणिले 55 याचा अर्थ काय? तर 55चा वर्ग. आणि कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी बघा काय सांगतो मी, कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर 5 असेल तर त्याचा वर्ग काढण्यासाठी काय करायचा? 5 5 25 लिहून टाकायचे, आणि जो इकडचा अंक आहे त्याच्या पुढचा अंक घ्यायचा. म्हणजे जर आपण 5 घेतला तर 5च्या पुढचा अंक किती येतो? 6, आणि दोन्हीचा गुणाकार करायचा, म्हणजे 5 सक 30. म्हणजे 55 गुणिले 55 किती येणार? 30 25. आपल्याला पाहिजे किती? 56 25, म्हणून हे उत्तर येणार नाही. मग 6 घेऊन बघा, इथे जर 6 घेतलं तर काय होईल? या 5 आणि 5 किती येणार? 25, आणि 6 घेतलं म्हणून 6च्या नंतरचा अंक किती येतो? 7, आणि 6 7 42, म्हणून ते किती येईल? 4225. ते सुद्धा पर्याय येणार नाही. मग आता 8 घेऊन बघा, मग 8च्या नंतरचा अंक किती येतो? 9, 8 9 72, आणि 25 25, म्हणून हे पण येणार नाही. मग 7 घेऊन बघा, मग 7च्या नंतरचा अंक येतो 8, आणि 7 8 56, आणि 25 25 लिहून टाकायचे, म्हणजेच तेच आपलं उत्तर येणार आहे. सोपं आहे, ठीक आहे. याला काय म्हणायचंय? जर संख्येच्या एकक स्थानी 5 असेल तर त्याचा वर्ग काढण्याची ही पद्धत आहे, ठीक आहे. खालीलपैकी कोणता आकार त्रिमितीय आकार आहे? बघा, आपण म्हणतो 3D अॅनिमेशन, 3D अॅनिमेशन म्हणतो की नाही आपण, त्रिमितीय म्हणजेच काय? तर बघा, हा आता हा आहे घन, हा काय आहे? घन. हा वर्तुळ, आणि हा लंबवर्तुळ. तर याच्यामध्ये 3D अॅनिमेशन किंवा त्रिमितीय आकार कोणता असतो? तर हा घन, हा त्रिमितीय आकार असतो. हे बाकीचे त्रिमितीय आकार नसतात, ठीक आहे. म्हणून याचं उत्तर कोणतं? तर घन. त्यानंतरचा प्रश्न बघा, 1 ते 100 संख्यामध्ये सर्वात मोठी संयुक्त संख्या, सर्वात मोठी संयुक्त संख्या कोणती रे? 100. व सर्वात लहान संयुक्त संख्या, सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती? 4. संयुक्त संख्या म्हणजे काय? की ज्याला कोणत्या तरी एका दुसऱ्या संख्येने भागजात असेल अशी संख्या, ठीक आहे. यांच्यातील फरक किती? तर यांच्यातील फरक किती असतो? मग 96. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, एका बागेत 60 झाडे आहेत. बघा, एकूण झाडे, एकूण झाडे, एकूण झाडे किती? 60, ठीक आहे. त्यापैकी 1/3 झाडे आंब्याची. या 60 पैकी 1/3 म्हणजेच 20, ठीक आहे. 3 दुने 6, आणि हे 0, म्हणजेच 20 झाडं कशाची आहेत? आंब्याची, ठीक आहे. हा, ओके. त्यानंतर 1/2 झाडे नारळाची. या 60 पैकी 1/2 नारळाची, म्हणजेच किती? 30 झाडं नारळाची, 30 झाडं नारळाची, ओके. नंतर काय सांगितलेले? व उरलेली फणसाची. 20 आंब्याची, 30 नारळाची, 20 आणि 30 किती झाले? 50. एकूण झाडं किती? 60. मग 60 मधून 50 गेले, उरले किती? 10. किती उरली? 10. झालं. फणसाची झाडे किती? थांबा 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 थांबा, हा बरोबर आहे. तर बागेत किती झाडे फणसाची आहेत? फणसाची किती आहे? 10 आहे, ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा, 15 ग्रॅम वजनाचा एक खडू, एका खडूचं वजन किती आहे? एक खडूचं वजन किती आहे? 15 ग्रॅम. किती आहे? 15 ग्रॅम, ठीक आहे. तर असे 40 किलोग्रॅम कच्च्या मालापासून, 6 किलोग्रॅम कच्च्या मालापासून किती किलोग्रॅम आहे? 6 किलोग्रॅम. आता बघा, 6 किलोग्रॅम जर का कच्चा माल असेल आणि हे जर ग्रॅम मध्ये असेल तर हे काय करायचं? आपण ग्राम मध्ये याचं रूपांतर करून घ्यायचं. म्हणून 6 गुणिले 1000 ते किती येणार आहे? तर 6000 येणार आहे. आणि 6000 आपल्याला एकूण माल आहे, आणि प्रत्येक खडूची किंमत किती वजन किती आहे? 15 ग्राम आहे. म्हणून या 6000ला कितीने काय करायचंय? 15 ने भागायचं आहे. म्हणजेच 15 1 15, 15 चौक 60, 0 0, म्हणजेच किती? 400. एकूण किती खडू बनतील? तर 400 खडू बनतील. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे, ठीक आहे. सोपा आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, अयोग्य जोडी ओळखा. बघा, समभुज त्रिकोण, समभुज हा समभुज चौकोन आहे, इथे अशी एक रेषा, ठीक आहे. नंतर समद्विभुज, याच्या दोन बाजू सारखे आहे. काटकोन त्रिकोण, बघा
अयोग्य जोडी ओळखायची आपल्याला आणि समद्विभुज त्रिकोण. ठीक आहे, तर हा काटकोन त्रिकोण दिसतोय का रे? दिसताच वेळेला हा काटकोन त्रिकोण दिसत नाही, म्हणून याचं उत्तर हे येईल. तसं एक जर का विचार केला तर इथे ही रेष पाहिजे होती आणि इथे समद्विभुजला अशा 2 रेषा पाहिजे होता, म्हणून हा प्रश्न आपण कॅन्सल करूयात, कट करूयात. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. पुढील चित्र पुन्हा चित्रावर आधारित प्रश्न आहेत. शाळेत पूर्वीच्या 12 खुर्च्या होत्या, म्हणजे अगोदरच्या खुर्च्या एकूण 12 आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. अगोदरच्या खुर्च्या किती आहेत? 12 आपल्या होत्या तशाच. ठीक आहे, अगोदरच्या खुर्च्या 12 तशाच आहे. नवीन आणलेल्या खुर्च्यांची संख्या पुढील प्रमाणे. लोखंडी इतक्या आणल्या, लाकडी एवढ्या आणल्या, फायबरच्या एवढ्या आणल्या आणि प्लास्टिकच्या एवढ्या आणलेल्या आहेत. आणि हे एक चित्र म्हणजे किती? हे एक चित्र म्हणजे 16. एक चित्र म्हणजे किती खुर्च्या आहेत? 16 खुर्च्या आहेत. आणि पूर्वीच्या 12 होत्या, ह्या विसरायच्या नाही. बर, फायबरच्या खुर्च्या या लाकडी खुर्च्यापेक्षा, फायबरच्या खुर्च्या कुठे आपल्या? ह्या 1 2 3 4. मग फायबरच्या खुर्च्या किती झाल्या? 4, म्हणजे 4 गुणिले किती? 16, म्हणजेच किती? 64. ठीक आहे, लाकडी खुर्च्यापेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहे? मग लाकडी खुर्च्या किती आहे? 2, म्हणजे 4 गुणिले 2 गुणिले बघा 2 गुणिले 16 म्हणजे किती आल्या? 32. मग काय करायचंय? कितीने जास्त आहे काढायचं आहे, वजाबाकी करा. ते इथं 32, म्हणजे 32 ने जास्त. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. शाळेत एकूण खुर्च्यांची संख्या किती? एकूण खुर्च्यांची संख्या काढायची आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. लगेच आपण 12 पर्याय पाहायचा आणि उत्तर लिहायचं, पण इथे 12 पर्याय नाही. मग कसं? लगेच आपण काय करणार? मग 12 गुणिले प्रमाण किती आपलं? 16, म्हणजे 16 1 16 16 2 32, 7 आले 3, 16 1 16 17 18 19 192. बरोबर का? काही चुकतंय आपलं? काही चुकतंय का? काही चुकतंय का? बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. किती आहे? 12, म्हणजे 16 गुणिले 12, 12 सक 72, 7 7, 12 1 12, 12 7 92, 192. मग हे उत्तर झालं का? नाही. का? तर याचं कारण असं आहे की आणखी पहिल्या खुर्च्या किती होत्या? 12 होत्या, म्हणून 2 आणि 2 4 आणि इथे 10, आणि एकूण खुर्च्या किती येणार आहे? 204 खुर्च्या होणार आहे. एकूण खुर्च्या किती होणार आहे? 204. इथे पर्यायामध्ये आपल्याकडून देण्यात नाही आलं, परंतु याच्या एकूण खुर्च्या किती येणार आहे? 204 एवढ्या येणार आहे. ठीक आहे, समजलंय? तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज एकूण 50 प्रश्नांचा सराव केला आहे. परवाच्या व्हिडिओमधील 50 प्रश्न आणि आजच्या व्हिडिओमधील 50 प्रश्न, या 100 प्रश्नांचा तुम्ही सराव करा. नक्कीच 100% हेच प्रश्न किंवा असेच प्रश्न तुम्हाला येणार आहे. ज्याला हे प्रश्न समजले तो नक्की आपल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये यशस्वी होईल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांपर्यंत पोहोचायला विसरू नका. असेच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.